आली आली भाग्यलक्ष्मी। काशी अगं कुठं बाहेर निघालीस बाई? हो जरा काळ्या डोहावर जाऊन येते। गोदात्या आज मी जलसमाधी घेणार होते पण माझं मरण टळलं म्हणून मी नदीवर जातेय तिचे आभार मानायला। हे बघ आता तुझं मरण टळलंय ना, मी देवापुढे साखर ठेवून येते। काशी मी पण येऊ? नाही हे बघा यापुढे मी असेन नसेन तुम्ही तुमची काळजी घ्यायची घ्याल ना, आणि स्वतःची काळजी स्वतःचं संरक्षण स्वतःच करायचं। 3 वाजले। काशीच्या मरणाची हीच ती वेळ। ती भवानी आता कुठल्याही क्षणी इकडे येईल। तू तयार राहा। आई आपण तयार आहे। त्या काशीला मारण्याची सोन्यासारखी संधी सोडणार नाही। कशी ती गेली? कुठे गेली ती? ती ना ती काळ्या डोहाकडे गेली। तिला मी सांगितलं की सूर्य आणि कामिनी काकू काय बोलत होते ते। कामिनी काकू सूर्याला बोलली, हे बघ सूर्या, दुपारी 3 वाजता काशीला मी काळ्या डोहाकडे जायला सांगितले। तू गाडी काढ, आपण जाऊ आणि तिला धक्का देऊ। आई आणि त्या कागदाचं काय झालं? मी त्या कागदावर तिची सही घेतली। त्याच्यावर फक्त इतकंच लिहायचंय की मी गावच्या भल्यासाठी आत्मसमर्पण केलंय। गुरुआईनं माझ्या मरणाचं भाकीत केलं होतं ना। आपल्या घरातली एक व्यक्ती मरणार नक्की, पण ते मी नाही, ती काशी असणार। तरी एक भीती आहेच। कसली? आई त्या गुरु आईचं म्हणणं आजपर्यंत कधीही खोटं ठरलेलं नाही। आई बेराई माझ्या काशीवर आणि या घरावर अशीच कृपा ठेव ग बाई। मानस तयारी असली की आघात पचवणं सोपं जातंय। मला या घरावर मरणाचं सावट दिसतंय। भाऊ म्हणतात त्याप्रमाणे मी भाविणीची मुलगी नाही, मी माझ्या आईची मुलगी नाही। हे दुःख आयुष्यभर उराशी बाळगून जगू की माझ्या जन्मदात्यांना शोधण्यासाठी जगू? तिची उद्याची जलसमाधी कॅन्सल झाली असली ना तरी आजची जलसमाधी एकदम फिक्स आहे। एकदा का ही काशी डोहात गेली ना की गावाला जाऊन सांगायचं आमच्या सुनेनं प्रायश्चित्त केलं। कुणाचं मरण येणार आहे ना ते मी स्पष्ट सांगते। मला कामिनीचं मरण दिसतंय। त्या गुरुआईनी सांगितल्यामुळे जर माणसं मरायला लागली ना तर तिला देवळात बसवायला हवं। मला काहीही होत नाही। फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, आज काशी मेलीच पाहिजे। सूर्या, गाड़ी स्टार्ट कर।